मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालाय आणि या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय। वीर रेल्वे स्थानक परिसरामध्ये अपघात झालाय आणि या अपघातामध्ये स्कॉर्पिओला टोईंग व्हॅननं जोरदार धडक दिली आहे। चौघांचा मृत्यू झालाय तर अन्य 2 जण गंभीररीत्या जखमी झालेत। वीर रेल्वे परिसरामध्ये हा अपघात घडलाय। स्कॉर्पिओ कारला टोईंग व्हॅननं जोरदार धडक दिली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती हा भीषण अपघात झालाय आणि अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीररीत्या जखमी झालेत। पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळतेय। गणेश महापरळकर आपल्याला अधिक अपडेट देईल। गणेश, नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर सातत्यानं या मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका ही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे आपण जर बघितलं तर गेली 17 वर्ष रखडलेला हा मुंबई गोवा महामार्ग आणि त्याच्यामध्ये अपघातांचा सापळा सातत्यानं या मुंबई गोवा महामार्गावर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज पहाटे सुद्धा अशाच पद्धतीचा एक विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे। मुंबईकडून महाड दिशेकडे जे महाडचे स्थानिक असलेले जे काही स्कॉर्पिओ मध्ये जात असलेले जे काही नागरिक आहेत त्यांच्या वाहनामधील काही डिझेल संपला काही अंतरावर गेल्यानंतर आणि त्यांनी वाहन चालकानं ही जी आपली स्कॉर्पिओ आहे आपल्या ताब्यातली ती वीर रेल्वे स्थानक परिसरात मुंबई गोवा महामार्गावर एका रस्त्याच्या कडेला उभी केली होती। मात्र चिपळूण दिशेकडून मुंबईकडे जात असलेल्या एका टोईंग व्हॅननं त्याला म्हणजे रस्त्यावरील अंदाज न आल्यामुळे त्यांनी जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये 30 फूट ही स्कॉर्पिओ आहे ती या परिसरामध्ये उडाल्याचं देखील चित्र आहे आणि या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय। मोठी दुःखद बातमी ही रायगड जिल्ह्यातली म्हणावी लागेल सकाळी आणि त्यामुळं आता या चौघांचा मृत्यू झालाय, 2 जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळतेय। स्कॉर्पिओला टोईंग व्हॅननं धडक दिली आहे। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।